दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक लहान मुलाची गोष्ट आहे की तो पैसे साठवत होता, कारण त्याच्या आईचा वाढदिवस जवळ येत होता आणि त्याला असं वाटत होतं की मी माझ्या पैशांनी, मी साठवलेल्या पैशामधून मी माझ्या आईला काहीतरी गिफ्ट देईन, काहीतरी भेटवस्तू तिच्या वाढदिवसाला देईल. आणि तो पैसे साठवत होता आणि सर्व मोहापासून दूर व्हायचा. शाळेतून येत असताना कोणी आईस्क्रीमवाला दिसला किंवा कुठल्या खेळणीवाला दिसला किंवा कुठले चॉकलेटवाला दिसला तरी तो काही खात नसे. तो तसाच त्याच्या मोहावर ताबा मिळवून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग तो घरी परत यायचा. परंतु त्याला आईस्क्रीमवाल्यापासून दूर राहणं खूप कठीण जात होतं, कारण आईस्क्रीम जे होतं हे त्याला खूप आवडायचं. आणि मग त्यापासून तो दूर राहण्याचा खूप अगदी कसोशीने प्रयत्न करायचा. आणि रात्री झोपताना तो प्रार्थना करायचा की हे देवा, उद्या जर आईस्क्रीमची गाडी आली तर मला पळून जायला प्रयत्न कर, त्या गाडीपासून मी पळून जावं म्हणून तू मला सहाय्य कर, मला मदत कर. त्या लहान वयामध्येच तो हे शिकला होता की जर मोह समोर आले तर त्यापासून पळणे हाच एक उत्तम उपाय आहे. त्यापासून पळून जा. मोह जर आहे तर तो आम्हाला कमजोर करतो आणि आमच्यातली कमजोरी जी आहे, आमच्यातला अशक्तपणा आहे, तो बरोबर ओळखतो आणि मग त्याच वेळेला तो आमच्या समोर येतो. आपला कमजोरपणा जर त्या मोहासमोर आणू देऊ नका. देव आम्हाला त्यासाठी सहाय्य करत असतो. आम्ही विश्वासणारे आहोत. आम्हाला कधी ना कधीतरी मोह होतो, आम्ही मोहात पडतो, आम्हाला त्या ठिकाणी जाण्याचा मोह होतो. परंतु धीर सोडू नका. देव त्यापासून तुम्हाला दूर जाण्यासाठी मदत करेल, अनेक मार्ग सुचवेल त्यासाठी. पण त्यासाठी आपलं पण त्यामध्ये काहीतरी योगदान पाहिजे. आम्ही पण त्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. बघा, तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये पाऊल त्याला हाच सल्ला देत आहे. 2 तिमोथी चॅप्टर 2 ह्यामध्ये पाऊलसुद्धा तिमोथेला हाच उपदेश करत आहे की तू मोहापासून सावध राहा, त्यामध्ये पडू नको. ज्या गोष्टी आमच्या आध्यात्मिक जीवनाचा नाश करतात त्यापासून आम्ही 2 पावलं दूर राहिलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आणि जर मोहापासून आम्हाला दूर राहायचं आहे तर चुकीच्या लोकांसोबत आणि चुकीच्या जागी राहू नका. हे लोक किंवा ती जागा आम्हाला मोहात टाकू शकते. आज आम्हाला तो विचार करायचा आहे की आम्हाला कुठले असे लोक आहेत किंवा अशी कुठली जागा आहे की जी आम्हाला मोहात टाकू शकते. आपल्याला त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सैतान रूपी जो हा आईस्क्रीमवाला आहे त्यापासून आम्हाला सावध राहिलं पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. तिमोथेला दुसरे पत्र ह्याचा 2 अध्याय 22 वचन. 2 तिमोथी चॅप्टर 2 and verse 22. तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती याच्या पाठीस लाग. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.